नमस्कार सर्वांना. मी रामजी. टेक सरकार या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हे आजचं आपलं 5वं लेक्चर असणार आहे, जे महत्त्वाचे दिवस, महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन, जे जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. काय असतं मित्रांनो, मागील 1 वर्षाचे तुम्हाला हमखास कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही यू-पी-एस-सी देत असताल, एम-पी-एस-सी देत असताल, पोलीस भरती असेल, सेट नेट असेल, स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असेल, आर्मी, नेव्ही, स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतील, जसे की रेल्वेची असेल, एस-एस-सी असेल. तुम्हाला मागील 1 वर्षाचे 2 ते 4 प्रश्न तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला आपण काय केलेलं आहे, प्रत्येक टॉपिकवरती 50-50 चालू घडामोडीवरील महत्त्वाचे परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे आपण प्रश्न घेणार आहोत. हे आजचं आपलं 5वं लेक्चर असणार आहे. तुम्ही ह्याच्या अगोदरचे जे 4 लेक्चर पाहिले नसतील, जसे की महत्त्वाचे खेळ असतील, 2025 मधील झालेले घडामोडीवरील 50 प्रश्न, मिलिटरी एक्सरसाइज असतील, अवॉर्ड्स असतील, अपॉइंटमेंट्स असतील, याच्यावरती आपण 50-50 प्रश्न असे 4 लेक्चर ऑलरेडी टाकलेले आहेत. प्लेलिस्ट बनवलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन पहा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या आगामी काळातील कोणत्याही एक्झामसाठी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न आपल्या लेक्चर सीरीजमधील पाहायला भेटतील. मित्रांनो, चला तर आपण आजचा पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न काय आहे आपला? 2025 मध्ये जागतिक हिंदी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 2025 मध्ये जागतिक हिंदी दिवस कधी साजरा करतो आपण? पर्याय सी, दरवर्षी 10 जानेवारीला आपण दरवर्षी काय करतो? जागतिक हिंदी दिवस साजरा करतो. प्रश्न क्रमांक दुसरा, 21 जून 2025 रोजी कितवा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण काय केलेला आहे? साजरा केलेला आहे? तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी, 11वा आपण काय केलेला आहे? 21 जून 2025 रोजी आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. आंतरराष्ट्रीय अंतराळ दिन म्हणजेच नॅशनल स्पेस डे कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, दरवर्षी आपण नॅशनल स्पेस डे कधी साजरा करतो? 23 ऑगस्टला आपण साजरा करतो. प्रश्न क्रमांक चौथा पाहूया. 15 नोव्हेंबर 2025 रोजी कोणता विशेष दिवस म्हणून आपण साजरा केला जातो? तर प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए, जनजातीय गौरव दिवस आपण दरवर्षी काय करतो? 15 नोव्हेंबरला आपण साजरा करतो. प्रश्न क्रमांक 5वा काय आहे? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे आपलं पर्याय बी, दरवर्षी आपण जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा करतो. कधी? 7 एप्रिल रोजी आपण साजरा करतो. प्रश्न क्रमांक 6वा, 1 जानेवारी 2025 रोजी डी-आर-डी-ओने आपला कितवा स्थापना दिवस काय केलेला आहे? साजरा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6व्याचं उत्तर आहे पर्याय सी, डी-आर-डी-ओने काय केलेलं आहे 2025 मध्ये 67वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे आणि डी-आर-डी-ओ दिवस कधी असतो? 1 जानेवारीला असतो. हे ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 7वा, 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस असतो. त्याचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? तर 2025चा जो 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस, त्याचे भुवनेश्वर या शहरामध्ये काय केलेलं आहे? आयोजन केलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 8वा, 23 जानेवारी 2025 रोजी पराक्रम दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो? प्रश्न क्रमांक 8व्याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण 23 जानेवारीला काय करतो? पराक्रम दिवस साजरा करतो. प्रश्न क्रमांक 9वा पाहूया. 5 जून 2025च्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? तर प्रश्न क्रमांक 9व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी, दक्षिण कोरिया या देशाकडे 5 जूनचा जो जागतिक पर्यावरण दिन आहे त्याचे यजमानपद होते. प्रश्न क्रमांक 10वा, जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डेज कधी साजरा करतो आपण? म्हणजेच वेट वर्ल्ड वेटलँड डेज, जागतिक पाणथळ भूमी दिन आपण दरवर्षी कधी साजरा करतो? पर्याय बी, 2 फेब्रुवारीला आपण जागतिक पाणथळ भूमी दिन साजरा करतो. प्रश्न क्रमांक 21वा, 21 मे हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून आपण पाळला जातो? तर 11व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, काय? दहशतवाद विरोधी दिन दरवर्षी आपण 21 मे रोजी साजरा करतो. प्रश्न क्रमांक 12वा, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन 12व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए, 16 सप्टेंबरला आपण दरवर्षी काय करतो? जागतिक ओझोन दिन साजरा करतो. प्रश्न क्रमांक 13वा, एप्रिल 2025 मध्ये निधन झालेले ज्येष्ठ अभिनेते
मनोज कुमार यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर मनोज कुमार यांना प्रश्न क्रमांक 13चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, भारत कुमार या नावाने मनोज कुमार यांना ओळखले जाते. त्यांचे निधन झालेलं आहे एप्रिलमध्ये. प्रश्न क्रमांक 14वा, नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध जुबिन गर्ग जे आहेत, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर जुबिन गर्ग हे संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. ते एक गायक आहेत आणि एक संगीतकार आहेत. कोण? जुबिन गर्ग यांचे निधन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 15वा पाहूया. भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन ॲडव्हर्टायझिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या व्यक्तीचे 2025 मध्ये काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे ऑक्टोबर 2025 मध्ये. तर प्रश्न क्रमांक 15व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी, जे पियुष पांडे जी आहेत यांचे काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. त्यांना भारतीय जाहिरातीचे काय म्हणतात? जनक असे ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16वा, स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार रामवनजी सुतार जे आहेत यांचे 18 डिसेंबर 2025 मध्ये निधन झालेले आहे. त्यांना अलीकडे कोणता सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाला होता? तर प्रश्न क्रमांक 16व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे. जे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आहेत कोण? रामवनजी सुतार यांना. तर त्यांचं काय झालेलं आहे? 18 डिसेंबरला काय झालेलं आहे मित्रांनो? हे ध्यानात ठेवायचं आहे. निधन झालेलं आहे. कधी? 18 डिसेंबर 2025 रोजी. प्रश्न क्रमांक 17वा, माजी गृहमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांचे काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. तर ते केव्हा झालेलं आहे? प्रश्न क्रमांक 17व्याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, जे शिवराज पाटील चाकूरकर यांचे 12 डिसेंबर 2025ला काय झालेले आहे? निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 18वा पाहूया. प्रश्न क्रमांक 18वा, प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन केव्हा झालेले आहे? तर प्रश्न क्रमांक 18व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, कधी झालेलं आहे? 16 ऑगस्ट रोजी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. कुणाचं? ज्योती चांदेकर यांचं. तर प्रश्न क्रमांक 18व्याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 19वा, राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणजेच नॅशनल जॅव्हलिंग डे आपण दरवर्षी केव्हा साजरा करतो? राष्ट्रीय भालाफेक दिन. तर प्रश्न क्रमांक 19चं उत्तर असणार आहे पर्याय सी, काय आहे? 7 ऑगस्ट रोजी आपण दरवर्षी काय करतो? राष्ट्रीय भालाफेक दिन साजरा करतो. प्रश्न क्रमांक 20वा, खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञाचे म्हणजेच ॲस्ट्रोफिजिक्स जे आहेत त्यांचे मे 2025 मध्ये पुण्यात निधन झाले? त्यांनी आयका जी संस्था आहे ह्याची स्थापना केलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 20व्याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. कोण? डॉक्टर जयंत नारळीकर जे आहेत, जे भौतिक शास्त्राचे काय आहेत? शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं निधन झालेलं आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांचं. प्रश्न क्रमांक 21वा, जागतिक रक्तदान दिन दरवर्षी आपण केव्हा साजरा करतो? तर प्रश्न क्रमांक 21चं उत्तर असणार आहे पर्याय ए, दरवर्षी आपण जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करतो? 14 जून रोजी साजरा करतो. प्रश्न क्रमांक 22वा पाहूया. जागतिक पर्यटन दिन कधी असतो? जागतिक पर्यटन दिन 22चं उत्तर असणार आहे पर्याय बी, 27 सप्टेंबरला आपण दरवर्षी काय करतो? जागतिक पर्यटन दिन साजरा करतो. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करतो? तर प्रश्न क्रमांक 23चं उत्तर असणार आहे पर्याय ए, 2 ऑक्टोबरला आपण आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. आंतरराष्ट्रीय मित्रांनो, राष्ट्रीय वेगळा, आंतरराष्ट्रीय कधी? 2 ऑक्टोबर रोजी. प्रश्न क्रमांक 24वा, मानवी हक्क दिन कधी असतो? मानवी हक्क दिन प्रश्न क्रमांक 24चं उत्तर असणार आहे 10 डिसेंबरला आपण काय करतो? मानवी हक्क दिन साजरा करतो. राष्ट्रीय शेतकरी दिन कधी असतो? प्रश्न क्रमांक 25चं उत्तर असणार आहे 23 डिसेंबरला पर्याय बी, दरवर्षी आपण राष्ट्रीय शेतकरी दिन काय करतो? साजरा करतो. प्रश्न क्रमांक 26वा, 2025 मध्ये निधन झालेले प्रसिद्ध शास्त्रीय गायक कोण? ज्यांना पद्मविभूषण पुरस्काराने काय केलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्यांचं कधी निधन झालेलं आहे? 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर असणार आहे पर्याय सी, जे पंडित छन्नूलाल मिश्रा जे आहेत यांना पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे. त्यांचे 2025 मध्ये निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 27वा, सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल जे आहेत यांचे निधन झालेले आहे. तर कधी झालेलं आहे हे सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 27चं उत्तर असणार आहे पर्याय सी, 23 डिसेंबरला काय झालेलं आहे? जे प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आहेत विनोद कुमार शुक्ल यांचे 23 डिसेंबर 2025ला निधन झालेले आहे.
प्रश्न क्रमांक 28वा भारतीय चित्रपट सृष्टीतील ही मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याचे 24 नोव्हेंबर 2025 मध्ये काय झालेले आहे, निधन झालेले आहे. कोणाचे? धर्मेंद्रजी यांना आपण ही मॅन म्हणून ओळखले जातो. तर त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 29वा जागतिक महासागर दिन 2025 कधी साजरा करण्यात केला जातो? तर प्रश्न क्रमांक 29चं उत्तर असणार आहे पर्याय ए, 8 जूनला आपण जागतिक महासागर दिन दरवर्षी काय करतो, साजरा करतो. प्रश्न क्रमांक 30वा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणजेच इंटरनॅशनल लिटरेसी डे कधी असतो? तर प्रश्न क्रमांक 30व्याचं उत्तर असं आहे पर्याय डी, 8 सप्टेंबरला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन काय करतो, आपण साजरा करतो. प्रश्न 31वा सुशासन दिन म्हणजेच गुड गव्हर्नन्स डे, यालाच आपण मराठीमध्ये सुशासन दिन म्हणजेच गुड गव्हर्नन्स डे कोणाच्या जयंतीनिमित्त आपण 25 डिसेंबरला काय करतो, साजरा करतो. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, अटल बिहारीजी वाजपेयीजी जे आहेत यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी 25 डिसेंबरला गुड गव्हर्नन्स डे साजरा करतो. प्रश्न क्रमांक 32वा जागतिक रेडिओ दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला असतो? प्रश्न 32चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए, दरवर्षी 13 फेब्रुवारीला आपण जागतिक रेडिओ दिवस साजरा करतो. प्रश्न 33वा केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते व्ही एस अच्युतानंदन यांचे निधन केव्हा झाले? प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे पर्याय सी, जे व्ही एस अच्युतानंदन जे आहेत यांचे निधन कधी झालेलं आहे? तर पर्याय सी, 21 जुलै 2025ला झालेले आहे. प्रश्न 34वा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, शिक्षक दिन वेगळा आणि हा कोणता दिन आहे? आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन. शिक्षण दिन वेगळा आणि शिक्षक दिन वेगळा. जो आपण 5 सप्टेंबरला साजरा करतो तो शिक्षक दिन असतो. कधी असतो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन? पर्याय डी, 24 जानेवारीला आपण दरवर्षी काय करतो, साजरा करतो. त्याची जर थीम जर विचारली म्हणजे संकल्पना AI आणि शिक्षण ऑटोमेशनच्या जगामध्ये मानवी कृतित्व टिकून ठेवणे आणि उद्देश काय आहे? जागतिक शांतता आणि विकासाच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हे जे उद्दिष्ट असणार आहे. प्रश्न 35वा भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला आपण साजरा करतो? भारतात म्हणजे आपल्या इंडियामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? पर्याय सी, 29 जूनला आपण काय करतो दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस भारतामध्ये आपण 29 जूनला साजरा करतो. प्राध्यापक जे आहेत आपले प्रशांत चंद्र महालनोबिस, जे भारतीय सांख्यिकीचे जनक म्हणून ओळखले जातात. कोण? प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त 2007 पासून आपण हा भारत सरकारद्वारे साजरा करतो. मंत्रालय असणार आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. प्रश्न क्रमांक 36वा पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 36वा जागतिक सांख्यिकी दिवस म्हणजेच हा वर्ड्समध्ये आहे मित्रांनो. आपण आता जो पाहिला आपल्या इंडियामध्ये साजरा करतो आपण आणि हा जगामध्ये साजरा करतो. 36व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, 20 ऑक्टोबरला आपण काय करतो, जागतिक सांख्यिकी दिवस साजरा करतो. हा दर 5 वर्षांनी काय केला जातो, साजरा केला जातो. सुरुवात जर विचारली तर 2010 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. संयुक्त राष्ट्राद्वारे हा प्रथम साजरा केला जातो. हे जे निर्णय उद्देश काय आहे? निर्णय प्रक्रिया आणि विकासासाठी विश्वसनीय आकडेवारीचे महत्त्व पटवून देणे. आणि पुढील जर 16 जर विचारला तुम्हाला म्हणजे जागतिक सांख्यिकी वर्ल्ड दिवस जे दर 5 वर्षांनी जो साजरा करतो आपण आत्ताच 2025 मध्ये साजरा केला. आता पुढील 5 वर्षांमध्ये म्हणजेच 2030 मध्ये हा साजरा करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 37वा मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच आपण जे कुसुमाग्रज जे आहेत यांची जयंती आपण साजरा करतो. तर प्रश्न क्रमांक 37चं उत्तर असणार आहे पर्याय ए, दरवर्षी आपण मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारीला काय करतो, साजरा करतो. प्रश्न क्रमांक 38वा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 38चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आपण काय करतो, साजरा करतो. प्रश्न 39वा काय आहे? विश्व सामाजिक न्याय दिवस कधी असतो? विश्व सामाजिक न्याय दिवस दरवर्षी आपण 20 फेब्रुवारीला काय करतो, साजरा करतो. तो पर्याय ए, 20 फेब्रुवारी. प्रश्न 40वा नॅशनल स्टार्टअप डे
कधी साजरा केला जातो? प्रश्न 40चं उत्तर असणार आहे आपलं बी. दरवर्षी काय 16 जानेवारीला आपण नॅशनल स्टार्टअप डे साजरा करतो. 41व्या प्रश्न सांगायचा आहे. वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? 41व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी. दरवर्षी आपण 26 डिसेंबरला काय करतो? वीर बाल दिवस साजरा करतो. प्रश्न 42वा जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी आपण 29 जुलैला काय करतो? साजरा करतो जागतिक व्याघ्र दिन. प्रश्न 43वा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक लोकसंख्या दिन प्रश्न 43चं उत्तर असणार आहे पर्याय बी. 11 जुलैला आपण दरवर्षी काय करतो? जागतिक लोकसंख्या दिन काय करतो? साजरा करतो. प्रश्न 44वा जागतिक वारसा दिन म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज डे कधी साजरा केला जातो? प्रश्न 44चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. 18 एप्रिलला आपण काय करतो? जागतिक वारसा दिन साजरा करतो. प्रश्न 45वा जागतिक अन्न दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक अन्न दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? प्रश्न 45चं उत्तर असणार आहे 16 ऑक्टोबरला पर्याय डी. चला प्रश्न 46वा पाहूया. प्रसिद्ध विनोदी अभिनेते गोवर्धन असरानी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते केव्हा झालेले आहे? तर प्रश्न क्रमांक 46चं उत्तर असणार आहे पर्याय बी. 20 ऑक्टोबरला जे गोवर्धन असरानी आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते यांचे निधन झालेले आहे. प्रश्न 47वा पॉप फ्रान्सिस जे फेमस आहेत पॉप फ्रान्सिस यांचे निधन केव्हा झाले? प्रश्न 47चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. 21 एप्रिल रोजी काय झालेलं आहे? पॉप फ्रान्सिस जे आहेत यांचे निधन झालेले आहे. प्रश्न 48वा प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया यांचे काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. जे प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहेत कोण? कुमुदिनी यांचे. ते केव्हा झालेले आहे? प्रश्न 48चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. 12 एप्रिल 2025 रोजी जे कुमुदिनी लाखिया जे आहेत यांचे काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे 12 एप्रिलला. जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक बुद्धिबळ दिन पर्याय ए. 20 जुलैला आपण दरवर्षी साजरा करतो जागतिक बुद्धिबळ दिन. मित्रांनो शेवटचा आणि आपला हा आजचा 50वा लास्टचा प्रश्न आहे. जागतिक रेड क्रॉस दिन केव्हा साजरा केला जातो? तर प्रश्न क्रमांक 50चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. 8 मे रोजी दरवर्षी आपण जागतिक रेड क्रॉस दिन काय करतो? साजरा करतो. मित्रांनो हा तुम्हाला मराठी भाषेतील उपक्रम आणि कंटेंट जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अभ्यास करत राहा आणि नोट्स काढत राहा, कमेंट करत राहा. टेक केअर. बाय बाय.